भारत चीनमधील संघर्ष आता टोकाला गेला असून रात्री गलवान खोऱ्यामध्ये 3 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे। रात्री झालेल्या चकमकीमध्ये एक अधिकारी आणि 2 जवान शहीद झालेले आहेत। एक भारतीय अधिकारी आणि 2 जवान या चकमकीमध्ये शहीद झालेत। 1967 नंतर पहिल्यांदाच खरतर अशी चकमक भारत आणि चीनमध्ये झालेली आहे आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यात हिंसक चकमक झाल्यावरती 3 जवान हे शहीद झालेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निनाद झारे यांच्याकडून। निनाद, भारत चीन मधील संघर्ष आता टोकाला गेल्याचं दिसतंय, 3 जवान शहीद झालेत, का अधिक अपडेट्स आहेत? 6 जूनला चीन आणि भारत यांच्यात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर हा तणाव खरं तर कमी होण्यास सुरुवात झाल्याचं दोन्ही बाजूंनी सांगण्यात आलं होतं। पण काल रात्री गलवान व्हॅली इथे जिथे दोन्ही लष्कर आमने सामने आहेत तिथे टेन्शन कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा संघर्ष झाल्याचं आता पुढे आलंय। लष्कराने जे अधिकृत जी माहिती जारी केली आहे भारतीय लष्कराने त्यानुसार काल रात्री झालेल्या संघर्षामध्ये एक वरिष्ठ अधिकारी आणि 2 जवान यांचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे ते शहीद झालेले त्या संघर्षामध्ये। आणि त्यानंतर आज सकाळी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा या घटनास्थळी सुरू आहे। निनाद, गेले काही दिवसांपासून भारत चीनमध्ये बरेच संघर्ष निर्माण झालेले आहेत, काही वाद आहेत, याबद्दल काय सांगाल? खरं तर हे सगळं टेन्शन जे आहे ते मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालं। 8 मे रोजी दोन्ही लष्करचे जवान जे आहेत ते पेंगँगसोल लेकच्या समोर आमने सामने आले आणि तेव्हापासून 2 दिवस हा संघर्ष सुरू होता। त्यानंतर हळूहळू प्रक्रिया दोन्ही लष्करांच्या आणि वरिष्ठ दोन्ही देशांच्या परराष्ट्र लेव्हलवर चर्चा झाल्यानंतर तणाव कमी होण्यास सुरुवात झाली होती। 6 जून रोजी लेफ्टनंट जनरल लेव्हलवरती चर्चा झाली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी साधारण 2.5 किलोमीटर आपली सैन्य मागे घेतल्याची माहिती देण्यात आली। पण ही जी प्रक्रिया होती ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार होती। त्याच अंतर्गत 2 दिवसापासून पुन्हा एकदा मेजर जनरल लेव्हलवरती चर्चा सुरू होती आणि याच दरम्यान हा पुन्हा एकदा संघर्ष पुढे झाल्याचं पुढे आलंय। निनाद, आता ही रात्री गलवान खोऱ्यामध्ये जी चकमक झाली आहे, ज्यात 3 जवान शहीद झालेत, या चकमकी संदर्भात आता काय माहिती आहे? आता सध्या त्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे? ज्या ठिकाणी हा संघर्ष झाला त्या ठिकाणी आता मोठ्या लष्कराचे अधिकारी दोन्ही देशांचे लष्कराचे अधिकारी भेटतायत। या दोन्ही हा जो तणाव आहे तो पुन्हा एकदा कमी करण्याचे प्रयत्न सुरू झालेत असं आपल्याला म्हणू शकतो आपण। दोन्ही देशाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची सध्या बैठक सुरू आहे असं सांगण्यात आलेलं आहे। निनाद, आपल्याला माहिती असेल का भारत आणि पाकिस्तान अनेकदा आमने सामने आलेले आहेत, मात्र 1967 नंतर भारत चीन यांच्यामध्ये ही पहिल्यांदाच चकमक झाली आहे, याबद्दल काय सांगाल? आतापर्यंत जे चकमक झाली आहे त्यात चकमकी झाल्यात तो संघर्ष हा गोळीबारा व्यतिरिक्त होत होता। आजच्याही संघर्षामध्ये गोळीबार झाला की नाही याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही। पण या संघर्षामध्ये भारतीय बाजूचे 3 जण शहीद झालेत हे मात्र आतापर्यंत स्पष्ट झालंय। नक्कीच धन्यवाद निनाद, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण बघतोय का भारत चीन मधील संघर्ष आता टोकाला गेला असून रात्री गलवान खोऱ्यामध्ये 3 जवान शहीद झालेत। एक अधिकारी आणि 2 जवान या चकमकीमध्ये शहीद झाल्याची माहिती समोर आलेली आहे। भारत चीन सीमेवरती काल रात्री जो भारत चीन मधला संघर्ष आहे हा टोकाला गेल्याचं समजतंय। रात्री गलवान खोऱ्यामध्ये मोठी चकमक सुरू होती आणि त्यानंतर दोन्ही सैन्यामध्ये ही चकमक सुरू असून 3 जवान यात शहीद झालेले आहेत। एक अधिकारी आणि 2 जवान हे या चकमकीमध्ये शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे। 1967 नंतर पहिल्यांदाच अशी चकमक झालेली आहे आणि भारत चीन सीमेवरती ही हिंसक चकमक झाली असून 3 जवान यात शहीद झालेले आहेत। सध्या कोणतंही अधिकृत वृत्त जे आहे या चकमकी संदर्भातील ते मिळालेलं नाहीये का या 3 जवान आहेत जे शहीद झालेले आहेत त्यांना नक्की गोळी लागली आहे का, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याबद्दल अधिकृत माहिती आतापर्यंत समोर आली नाही। मात्र भारत चीन मधील जो संघर्ष आहे हा या सगळ्या परिस्थितीवरून टोकाला गेल्याचं समजतंय। रात्री गलवान खोऱ्यामध्ये जी चकमक झालेली आहे या चकमकीत 3 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येते आणि आता सध्या या ठिकाणी सुद्धा अजून सैन्य पाठवण्यात आलेलं आहे। या ठिकाणची परिस्थिती ही अजूनच गंभीर होत चालली आहे। आपण बघतो आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। भारत चीन सीमेवरती दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक सुरू असून भारताचे एक अधिकारी आणि 2 जवान जे आहेत ते यात शहीद झालेत। 1967 नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये अशी चकमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि सध्या
3 जवान शहीद झाल्याची माहिती, धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे। भारत चीन सीमेवरती गलवान खोऱ्यामध्ये ही चकमक काल रात्री झाली आणि त्यानंतर ही चकमक सकाळपर्यंत सुरू असल्याची माहिती समोर येते। 3 जवान भारताचे यात शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे। संरक्षण तज्ञ विजय खरे आपल्याशी फोनवरून जोडले गेलेले आहेत। विजय खरे, भारत चीन मधील संघर्ष टोकाला गेल्याचं समजतंय, सध्याच्या परिस्थितीवरती काय सांगाल? गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत या चीनने ज्या पद्धतीने नेपाळ थ्रू आणि गलवान व्हॅलीसह लडाखद्वारे ज्या पद्धतीने आक्रमण केले त्याबाबत खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर चर्चा झालेली दिसत नाही आपल्याला। आणि त्याचं एक भाग म्हणून ही रिॲक्शन आपल्याला दिसते चायनाकडून, नंबर 1। नंबर 2, ज्या पातळीवर जी चर्चा झाली म्हणजे गलवान व्हॅलीच्या संदर्भामध्ये चीन कुठली भूमिका घ्यायला तयार नाही। त्यांनी आता आजचा तोच त्यांचा स्टँड आहे, गलवान व्हॅली ही आमची आहे आणि इथून आता या विषयावर आम्ही चर्चाच करणार नाही। आणि भारत सरकार मात्र त्या इतर जे विषयावर चर्चा केंद्रित करून त्याची माहिती आपल्यापर्यंत न दिल्यामुळे आज ही एक काय म्हणतात त्याला टिप्स ऑफ द आईसबर्ग सारखी एक रिॲक्शन आपल्याला पाहावयास मिळेल। येणाऱ्या कालखंडामध्ये हा विषय अधिक तीव्रतेने आपल्याला पाहावयास मिळेल, कारण चीन मधली अंतर्गत स्थिती जी आहे त्या स्थितीला काउंटर करण्यासाठी त्यांना आता एक शस्त्र हातात मिळाले, ते म्हणजे लडाखवर जो प्रांत आहे त्या गलवान व्हॅलीसह जो प्रांत आहे तो सेन्सिटाईज करणं आणि जेणेकरून जागतिक पातळीवरचं जे लक्ष आहे ते लक्ष दुसरीकडे परावर्तित करणं हे चीनचं स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह आहे। आणि त्याला सर्वात महत्वाचं कारण नेपाळही त्याला सोबत देत आहे। नुकतेच 2 अधिकारी जे आहेत पाकिस्तानमध्ये, भारतीय अधिकारी, त्यांच्या संदर्भातला जो विषय आहे तो म्हणजे नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान आणि चीन यांनी आता भारताच्या सामरिक याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं स्ट्रॅप करण्याची भूमिका घेतली असता कारणाने आपण आपली जी परराष्ट्र धोरण जे आहे आणि कोविडची जी परिस्थिती आहे याच्यावर अधिक आता अग्रेसिव्ह होऊन जगालाही मेसेज देणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर भारतीय जो समूह आहे त्या भारतीय समूहांनाही भारतीय लोकांनाही ती माहिती देणं गरजेचं आहे। अनफॉर्च्युनेटली पाकिस्तानच्या संदर्भात ज्याविषयी जेवढी आपण चर्चा करू तेवढी चीनच्या संदर्भात होत नाही। म्हणजे चीनच्या संदर्भात चर्चा करताना आपण कुठल्याही पद्धतीने त्या पातळीवर चर्चा करत नाही की याचे सामरिक नेमके काय परिणाम होतील, परंतु पाकिस्तानच्या बाबतीमध्ये मात्र आपण भावनात्मक पातळीवर चर्चा करतो आणि त्यातच हा एक सर्वोच्च आपल्याला पाहावयास मिळतोय। खरं तर गेल्या 89 नंतर चीनने कुठल्याही क्षेत्रामध्ये जो एवढं मोठी बॉर्डर डिस्प्यूट असूनही 89 मात्र सिंगल बुलेट चीनने आपल्या विरोधात यूज केलेली आहे। परंतु आता जी घटना घडते आहे आणि ज्या पद्धतीची अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी जी दाखवत आहे त्याचे वेगवेगळे डायनामिक्स आहेत। सर्वात महत्वाचा डायनामिक्स म्हणजे भारताने जो रस्ता तयार केलेला आहे त्या रस्त्यावर चीनचं ऑब्जेक्शन आहे, नेपाळ थ्रू त्यांनी इंजेक्ट केलेला तो इश्यू आहे। आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे चीनचं जर कुठे काही हे असेल की भारताने ज्या पद्धतीने भारतीय मीडियाने चीनच्या प्रॉडक्टवर बायकॉट करावं वगैरे वगैरे ज्या घोषणा सुरू केलेल्या आहेत त्याचंही कुठेतरी चीनच्या मनामध्ये खतखत आहे। आणि चीनची अंतर्गत परिस्थिती या सर्वाला जबाबदार म्हणून आजची स्थिती आहे। परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये गलवान व्हॅलीच्या संदर्भामध्ये चीन आता मागे जाण्याची कुठलीही स्थिती दिसत नाही। जे भारतीय सामरिक तज्ञ बऱ्या अंशात म्हणतात की जसं डोकलाम होईल तसं आता अपेक्षित, परंतु तशीच अपेक्षा करणं आता चुकीची आहे, कारण त्याचे 5000 सैनिक आणि इतर त्यांचे स्ट्रॅटेजिक जे उद्देशास्त्र ते आता पुढे आलेले आहेत। त्यामुळे भारतीय मुत्सद्दी जी आहे म्हणजे डिप्लोमॅसी जी आहे त्या डिप्लोमॅसीला अधिक अग्रेसिव्ह होऊन हा प्रश्न आता तडीस नेणं गरजेचं आहे। नक्कीच विजयजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी केलेल्या बातचीतीसाठी। भारत चीनमधील संघर्ष टोकाला गेला असून 3 जवान यात शहीद झालेत आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत चीनचे अभ्यासक परिमल माया सुधाकर। परिमलजी, आता हा संघर्ष अधिक टोकाला गेलेला आहे, नेमकी काय यामागची कारण आहेत? आता विजयजी सांगत होते तसं कोणतंही कारण नाही, यामागे अनेक कारणं आहेत। एकतर
चीनला त्यांना त्यांची जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा वाटते त्याच्यावरचा त्यांचा दावा त्यांना बळकट करायचा आहे की कोविड-19 नंतर चीनची अंतर्गत परिस्थिती कुठल्याही बाबतीमध्ये नाजूक झालेली नाही आणि परिस्थिती पूर्णपणे सरकारच्या सैन्याच्या नियंत्रणात आहे. सैन्याची शक्ती कुठे कमी झालेली नाही हे सुद्धा या वर्चस्वाच्या लढाईतून चीनला दाखवून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे अक्साई चीनचा जो भाग चीनच्या ताब्यात आहे त्यावर भारताचा सुद्धा दावा आहे सुरुवातीपासून आणि भारताने त्यावर आपला दावा अधिक बळकट करण्याच्या आधीच इतर भागांवरती चीन आपला दावा बळकट करू पाहतोय जेणेकरून चर्चेदरम्यान सीमा प्रश्नावर ज्या चर्चा होती त्याच्या दरम्यान चीन ची चर्चेदरम्यान परिस्थिती अधिक बळकट राहील असा चीनचा प्रयत्न आहे. आणि चीन एक भारत आणि चीनचे जे शेजारी आहेत दक्षिण आशियातले त्यांना सुद्धा चीन एक संदेश देऊ पाहतोय की चीन दक्षिण आशियातली एक मोठी शक्ती आहे आणि नेपाळ असो, बांगलादेश असो, श्रीलंका असो, म्यानमार असो या देशांनी चीनला अधिक गांभीर्याने घ्यावं आणि नक्कीच परिमलजी मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे. सध्या फोनवरून रिटायर लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर हे जोडले गेलेले आहेत. शेकटकरजी, भारत चीन मधील संघर्ष टोकाला गेलेला आहे. सध्या 3 जवान शहीद झाले आहेत. काय सांगाल या संघर्षाबद्दल, कारण गेले काही दिवस हा संघर्ष ताणला जातोय? काही तांत्रिक कारणामुळे शेकटकर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मी पुन्हा एकदा परिमल माया सुधाकर यांच्याकडे जाईन. परिमलजी, आपण आपले काही मुद्दे सांगत होतात. तर हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती दोन्ही सैन्यांनी एकमेकांसमोर येणं, दोन्ही देशांच्या सैन्यांनी, हे तसं दरवर्षी घडणाऱ्या घटना आहेत. मात्र यावेळेस जो स्टँड ऑफ झाला तो 1.5 महिन्यांपासून जास्त काळ झाला तो स्टँड ऑफ सुरू आहे आणि त्यामध्ये त्याचं गांभीर्य सुद्धा लपलेलं होतं. पण अधिक गंभीर घटना ही आहे की 45 वर्षांमध्ये पहिल्यांदा भारतीय सैन्याला आपला जवान आणि अधिकारी हे भारत चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती गमवावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी, संतापजनक सुद्धा आणि म्हणजे 45 वर्षात पहिल्यांदा घडली. यावरून आपल्याला याचं गांभीर्य लक्षात यायला हवं की भारत चीन यांच्यामध्ये कितीही तणाव असला तरी सामंजस्य सुद्धा होतं, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना ज्या दरवर्षी घडायच्या की दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे टाकायचे त्या चर्चेद्वारे सोडवल्या जायच्या. स्थानिक पातळीवरचे अधिकारी सुद्धा निर्णय घेऊन तणाव लगेच निवळेल याची काळजी घ्यायची. मात्र यातनं आता हे दिसतंय की दोन्ही देशांमधला विसंवाद खूप जास्त वाढलेला आहे आणि आतापर्यंत तणाव निवळण्यासाठीच्या ज्या प्रक्रिया होत्या त्या प्रक्रिया आता अपुऱ्या पडत आहेत. म्हणजे आतापर्यंत ज्या प्रक्रिया होत्या की आधी सैन्याचे अधिकारी स्थानिक पातळीवर चर्चा करतील, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर सैन्याच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल. परिमलजी, या संदर्भातील अधिक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही आमच्याशी केलेल्या बातचीतीसाठी. आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्याशी फोनवरून जोडले गेलेले आहेत. देवळाणकरजी, भारत चीन मधील संघर्ष टोकाला गेलेला आहे. महत्वाची काय कारण यामागची आहेत? आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये चीन हा कमालीचा आक्रमक झालेला आहे आणि ही चीनची जी आक्रमकता आहे ही केवळ भारत चीन सीमारेषेच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येत नाही, तर ही प्रामुख्याने दक्षिण चीन समुद्रामध्ये, विशेष करून चीनचा जो व्हिएतनाम आणि इंडोनेशिया बरोबरचा वाद आहे यामध्ये ही प्रतिबिंबित होताना दिसतीये. त्याचप्रमाणे हाँगकाँगच्या बाबतीमध्ये चीन अत्यंत आक्रमक झाला आहे, त्याचप्रमाणे तैवानच्या बाबतीमध्ये चीन अत्यंत आक्रमक झाला आहे आणि त्याची ही आक्रमकता भारत चीन सीमेवरती प्रतिबिंबित होताना दिसते. यामागे चीनच्या अंतर्गत राजकारणाचे देखील काही महत्वाचे पैलू आहेत हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. एकूणच चीनमध्ये जी शी जिनपिंग राष्ट्राध्यक्ष आहेत यांना कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये आलेलं अपयश असेल किंवा कोरोनामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा फटका असेल, त्यामुळे चीनमध्ये वाढलेली मोठी बेरोजगारी असेल, यामुळे त्यांच्या विरोधामधला असंतोष हा वाढतो आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून जाणीवपूर्वक चीनमध्ये राष्ट्रवादी भावनांना चिथावणी घालणारे महत्वाचे मुद्दे हे उपस्थित केले जात आहेत. चीनच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा हा उपस्थित केला जातो आहे आणि एक पद्धतीने जनतेचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर आपण एकूणच चीनचा
जर आपण लष्करी दृष्टिकोनातनं जर आपण इतिहास बघितला किंवा त्याचा कशा पद्धतीने उत्क्रांती झाली हे आपण पाहिलं तर चीनच्या स्वभावाची काही वैशिष्ट्य आहेत आणि ती वैशिष्ट्य अशी आहेत की ज्या ज्या वेळेला चीन हा इतर काही कारणांमुळे अडचणीमध्ये येतो त्या वेळेला चीन हा प्रामुख्याने सीमेवरती अत्यंत उग्र झाल्याचं आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसतं. या माध्यमातून चीनला हे दाखवून द्यायचं असतं की आम्ही सीमेवरती लवचिक नाही आहोत किंवा आम्ही कुठेही कमी पडत नाही आहोत. हा मेसेज त्यांना देणं गरजेचं होतं आणि विशेष करून भारतासंदर्भातला चीनचा जो राग आहे हा राग हा अलीकडच्या काळात कमालीचा वाढलेला आहे आणि त्याच्यामागे कारणं फार महत्वाची आहेत. एकतर भारत व अमेरिका यांच्यातली जवळीक ही मोठ्या प्रमाणावरती वाढती आहे. दुसरं असं आहे की भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्यामधला जो क्वाड नावाचा समूह आहे हा आकाराला येतो आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांबरोबर महत्वाची चर्चा झाली आणि दोन्ही देश परस्परांचे नाविक तळ वापरण्यासंदर्भातला एक अत्यंत महत्वाचा करार देखील अलीकडच्या काळात झालेला आहे. तिसरं महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये भारताने सीमेवरती साधन संपत्तीचा विकास हा मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे. विशेष करून पूर्व लडाखमध्ये ज्यामध्ये हा गलवान व्हॅली असेल किंवा मग पेंगॉंग लेक असेल यामध्ये प्रामुख्याने भारताकडनं साधन संपत्तीचा विकास हा मोठ्या प्रमाणावरती होतो आहे. पेंगॉंग लेक हा एक पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा भाग आहे. त्याचा 1/4 भाग हा भारताकडे आहे. त्याच्या 3/4 भागामध्ये चीनने यापूर्वी मोठ्या प्रमाणावर साधन संपत्तीचा विकास केला आहे. परंतु जेव्हा भारत तिथं करतो आहे त्यावेळेला चीन त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतो आहे. त्याचप्रमाणे लेह ते दौलत बेग ओल्डी असेल ह्या देखील महामार्गाचा विकास भारताकडनं होतो ज्याच्यावरती चीनचं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे चीन या माध्यमातून भारतावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा जो दबाव आहे तो भारताने कन्स्ट्रक्शन थांबवावं. भारताने चीनच्या विरुद्ध जी आंतरराष्ट्रीय फळी कोरोनाच्या प्रश्नावरनं निर्माण होतीये त्याच्यामध्ये भारत भाग घेऊ नये, त्याच्यामध्ये भारत सहभागी होऊ नये, भारत जास्त अमेरिकेच्या जवळ जाऊ नये यासाठी चीनच्या ह्या प्रेशर टॅक्टिक्स आहेत यापूर्वी चीन खेळत आला आहे. परंतु 1967 नंतर पहिल्यांदा असं घडतं आहे की भारत आणि चीन सीमारेषेवरती गोळीबार होतो आहे ज्याच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू होतो आहे. हा भारतासाठी एक अत्यंत महत्वाचा धडा आहे. चीन भारताला अनेक चर्चांमध्ये, टॉक्समध्ये, त्याचप्रमाणे करारांमध्ये भारताला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. भारत व चीनमध्ये 1988 पासून तर आतापर्यंत 4 मोठे सीमा करार झालेले आहेत आणि या करार होत असताना दुसरीकडे चीन साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणावरती विकास हा तिथे करत होता. भारताला चीनचा हा कुटील कारस्थान कळलं म्हणून गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट आणि मग त्या पद्धतीने एअरपोर्टचं बांधणी असेल, ब्रिजेस असतील, टनेल्स असतील, रोड्स असतील फार मोठ्या प्रमाणावरती भारताने विकसित केलेले आहेत. त्यामुळे चीनचा जळफळाट होतो आहे आणि त्या पद्धतीने चीन आपल्यावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतोय. फक्त आता महत्वाचा भाग असा आहे की जरी भारत व चीन सीमारेषेमध्ये तणाव हा काही नवीन नाहीये त्याचप्रमाणे सीमेचं उल्लंघन होणं हे देखील नवीन नाहीये कारण दोघांमध्ये LAC आहे ज्याला आपण लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल असं म्हणतो. याच्यावरती अनेक दोघांचं परसेप्शन दृष्टिकोन वेगवेगळा आहे की नेमकी सीमारेषा कोणती आहे. त्यामुळे बऱ्याचदा या प्रकारचं उल्लंघन होतं परंतु ते सोडवण्यासाठी अनेकदा मेकॅनिझम उपलब्ध होते. मग लोकल कमांडंट लेव्हलच्या टॉक्स असतील, लेफ्टनंट जनरलच्या लेव्हलच्या टॉक्स असतील, फॉरेन सेक्रेटरी लेव्हलच्या टॉक्स असतील, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर लेव्हलच्या टॉक्स असतील आणि सर्वोच्च पातळीवरती मोदी आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये अनौपचारिक चर्चा देखील व्हायच्या. परंतु या सगळ्यांचं उल्लंघन करत आज चीनने जो गोळीबार केलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये भारताला सर्व दृष्टिकोनातून तयार राहणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपले राजनैतिक मोर्चे बांधणी करावी लागेल. म्हणजे लष्करदृष्ट्या आपण सक्षम आहोत त्यांचा सामना करण्यासाठी पण हे करत असताना अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबरचे आपले जे संबंध आहेत अलीकडच्या काळात विकसित झालेले ते आपल्याला कॅपिटलाइज प्रॉपरली करावे लागणार आहेत. आपली राजनैतिक मोर्चे बांधणी करून चीनवरती आंतरराष्ट्रीय दबाव कसा वाढेल या दृष्टिकोनातून देखील येत्या काळात भारताला प्रयत्न करावे लागणार आहे. नक्कीच शैलेंद्र देवळानकर धन्यवाद तुम्ही आमच्याशी केलेल्या बातचीतीसाठी. भारत चीनमधील संघर्ष आता टोकाला गेलाय. रात्री गलवान खोऱ्यामध्ये 3 जवान शहीद झाले असून 1 अधिकारी आणि 2 जवान यात शहीद झालेत. आताची सर्वात महत्त्वाची बातमी, भारताने चीन सीमेवरती तणाव वाढला आहे आणि दोन्ही देशांच्या सैन्यामध्येही चकमक झाली आहे. 3 जवान यात शहीद झालेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अमित भिडे. अमितजी, भारत आणि चीनमध्ये मागील अनेक वर्षांपासून लडाखवरून वाद सुरू आहे, तो आता आणखीन चिघळलेल्याचं दिसतंय. 3 जवान शहीद झालेत, काय अपडेट्स आहेत? शैलजा, खरं म्हणजे लडाख आणि संपूर्ण जर का भारत चीन संघर्षाचा विचार केला तर लडाख आणि अरुणाचल प्रदेश हे दोन जर का टोकं पाहिली भारत चीन सीमेची तर ह्या दोन्ही टोकांवर सातत्याने
संघर्ष सुरू असतो. उत्तरेकडचा विचार केला, उत्तर सीमांचा विचार केला तर लडाखमध्ये आता गेल्या 5 आठवड्यांपासून प्रचंड तणाव होता. विशेषतः जेव्हापासून चीनचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोविड-19 संकटानंतर खराब झालं, त्यानंतर चीनने त्यांच्या सगळ्या सीमांवर सातत्याने सर्व शेजारी देशांशी काय त्याला म्हणतात तणाव केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यातला सगळ्यात जास्त तणाव भारताशी आता सुरू होता, कारण ह्या सगळ्या कोविड-19 संकटामध्ये भारत आणि अमेरिका हे 2 देश एकत्र आले. यांच्यामध्ये सहकार्य वाढतंय हे चीनच्या लक्षात आलं आणि त्यावेळेला चीनने एकूणच ही म्हणजे तणाव वाढवलेल्याचं लक्षात येतंय. त्यातला सगळ्यात मोठा तणावाचा भाग जो होता तो गलवान खोरं जे आहे त्याचा आपण लष्करी दृष्ट्या विचार केला पाहिजे की दौलत बेग गोल्डी हा जो भारताचा पोस्ट आहे, शेवटचा उत्तरेकडचा सगळ्यात शेवटचा भारताचा पोस्ट आहे, तिकडून 2 भागांना हा दौलत बेग गोल्डी हा भाग वेगळा करतो. त्यातला एक आहे अक्साई चीन, हा चीनच्या ताब्यातला जो काश्मीरचा भाग आहे आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यात असलेला पाकव्याप्त काश्मीरचा भाग, ज्याच्यामध्ये दौलत बेग गोल्डी आहे. त्यामुळे हे जे 2 देश आहेत ह्या 2 प्रांतांना वेगळं ठेवण्यामध्ये दौलत बेग गोल्डी राखणं आणि गलवान प्रांतामध्ये तुम्ही आमच्या सोबत असेच जोडले गेलेले राहा. सध्या संरक्षण मंत्री या संदर्भात काय माहिती देतात आपण पाहूया. संरक्षण तज्ञ या संदर्भात काय माहिती देतात आपण पाहूयात. Under the Indian territory, we are free to do it. We are free to build roads and we are free to build army camps and whatever we wish to do. China raised objection against this and there was a big standoff going on since many days. There were brigade level talks going on. There were division level talks going on, and there was also a corps level talk which had taken place. But then there was a result that slowly the de-escalation had started. When there was this peaceful de-escalation going on, what happened in fact that this happened, this we had to lose 3 of our soldiers. This is a big question, and is there any casualty on the Chinese side? This again we don't know. There has been no firing, no bullet fired between India and China since 1969. So what happened? What has triggered all these details? We would wait and watch and we would wait and see. But then whatever it is, we must give a strong reply to China and we should definitely ensure that China pays for it. बहुत शॉकिंग खबर है कि हमारे 3 बहादुर जवान ये शहीद हुए हैं और वो कहाँ शहीद हुए? पैंगोंग सो लेक के यहाँ पर जब स्टैंड ऑफ जो डी एस्केलेशन हो रहा था चाइना के बीच और हमारे बीच, तब ये सारी कार्रवाई हुई है. कल रात को ये सब हुआ है. कैसे ये शहीद हुए ये सब कहानी हमको अभी तक पता नहीं है, लेकिन जो भी हो आज तक 1969 से लेकर आज तक एक भी बुलेट फायर नहीं हुई है चाइना और भारत के बीच. ये धक्का बुक्की वाले किस्से, ये हमेशा के पीछे हटने वाले किस्से, ये हमेशा होते थे चाइना और भारत के बीच, लेकिन ये पहली बार हुआ है 1969 के बाद कि यहाँ पर कुछ टेंशन हुआ है, कुछ बातचीत हुई है जिसकी वजह से दोनों तरफ के जो लोग हैं वो थोड़े से गुस्से में आ गए और यहाँ पर यह हरकत हुई है. चाइना की तरफ में कोई कैजुअल्टी है या नहीं अभी तक हमें पता नहीं चल रहा है, बट व्हाटएवर इट इज, हमको इस चीज का हमने बहुत स्ट्रॉन्ग रिप्लाई चाइना को देना चाहिए और इस चीज का चाइना को जरूर कुछ ना कुछ भुगतना पड़ेगा, क्योंकि आपने हमारे एक कर्नल रैंक का ऑफिसर और हमारे 2 जवान इनको आपने शहीद करवाया है, तो आप ऐसे ही नहीं बच पाएंगे. आपको ये जवाब जरूर देना पड़ेगा एंड इट इज एंटायरली शॉकिंग फॉर द होल कंट्री. संरक्षण तज्ञ शिवाली देशपांडे बोलत होते आणि त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. रात्री गलवान खोऱ्यामध्ये 3 जवान शहीद झालेले आहेत आणि भारत चीनमधील जो संघर्ष आहे तो टोकाला गेलाय. रात्री गलवान खोऱ्यामध्ये ही चकमक झाली आणि त्यानंतर 3 जवान शहीद झालेले आहेत. एक अधिकारी आणि 2 जवान या चकमकीमध्ये शहीद झालेत. दोन्ही देशांच्या सैन्याकडून मोठ्या काळापासून खरं तर हा वाद संपवण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जात होती. 6 जून पासून चर्चेच्या अनेक फेऱ्या या ठिकाणी सुरू होत्या. यानंतर सुद्धा दोन्ही देशांनी आपापलं सैन्य काही किलोमीटरपर्यंतही मागे घेतलं होतं, पण ही प्रक्रिया सुरू असतानाच आता दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली आहे. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे सध्या फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. हेमंतजी, भारत चीनमधील संघर्ष टोकाला गेल्याचं सध्या दिसतंय, तुमची प्रतिक्रिया?
नक्कीच ही जे गंभीर घटना आहे, कारण याच्यामध्ये कर्नलच्या हुद्द्याचे आपले एक अधिकारी आणि 2 जवान यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलेलं आहे. आणि आपल्याला लक्षात असावं की जशी भारत पाकिस्तान सीमा आहे तशी भारत चीन सीमा नाही. इथे फायरिंग होत नाही. फार तर म्हणजे म्हणजे याच्या आधीच्या काळामध्ये ज्यावेळेस दोन्ही सैन्याचे पेट्रोलिंग करण्याकरता एक समोरासमोर यायचे तर कधी धक्काबुक्की व्हायची, थोडी कुस्ती व्हायची, थोडं बॉक्सिंग वगैरे व्हायचं. परंतु यावेळेला चीनी सैन्य जास्त आक्रमक होतं आणि ज्यावेळेस त्यांनी पहिलं अतिक्रमण लडाखमध्ये केलं त्यावेळेस ते हातात काठ्या घेऊन आले होते आणि त्यांनी काठ्यांनी आपल्या सैनिकांवरती हल्ला केला, ज्यामध्ये आपले काही सैनिक जखमी झाले होते. अर्थात त्यांना सुद्धा आपण काठ्यांनीच नंतर प्रत्युत्तर दिलं आणि तशाच तसे हे उत्तर दिलं. परंतु एक असं वाटत होतं की जसा डोकलामचा स्टँड ऑफ हा 72 दिवस चालला आणि त्यानंतर तो निवळला तर तसं होईल, तर ते आता ती हद्द आता क्रॉस झालेली आहे. आणि पहिल्या वेळा 1967 नंतर भारत चीन सीमेवरती कोणीतरी सैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. म्हणजे चीनी सैन्य हे अतिशय आक्रमक पद्धतीने त्यांनी काहीतरी केलं असावं. नेमकी घटना काय झाली, फायरिंग झालं की नाही, आता म्हणतात की फायरिंग झालं नव्हतं, नुसता हल्ला झाला होता. कशाने हल्ला केला, कुकरीने हल्ला केला की बेनेटने हल्ला केला, हे आपल्याला ज्यावेळेस सगळी माहिती पुढे येईल त्यावेळेला कळेल. परंतु एवढं नक्की की त्यांची कारवाई ही शस्त्राच्या मदतीने झालेली आहे. खरं गोळी नसेल फायरिंग झालं, पण कुकरी किंवा असं, कारण माणूस का नुसतं दगडफेकीने मरत नाही किंवा नुसतं काठीने त्याला आपण मारू शकत नाही. तर काहीतरी एक सिरियस शस्त्र नक्कीच वापरलं गेलं आहे. तर म्हणून ते कसं गेलं ते आपल्याला कळेल असते. परंतु मुख्य महत्वाचा मुद्दा आहे की करायला काय पाहिजे, तर जी भारतीय सैन्याने जी आक्रमक कारवाई करायची आहे ती नक्कीच केली जाईल, याच्याविषयी मला काही डाऊट नाहीये. परंतु दुसरा जो महत्वाचा मुद्दा असा आहे की आता सगळ्या टीव्हीवरती त्या ब्रेकिंग न्यूज येत आहेत, अनेकांच्या कॉमेंट्स येत आहेत वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये राजकीय पक्षांनी पुन्हा टीका करायला सुरुवात केली की सरकारने याच्यावरती निवेदन द्यावं, काय झालं आहे. उमर अब्दुल्लानी काहीतरी ट्विट केलं, काहीतरी मूर्खासारखं नेहमीप्रमाणे. म्हणजे होतं काय की चीनचं वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सचे त्याच्यामध्ये अनेक वेळा आलं होतं की भारतीय एकत्रित नाहीत आणि बहुतेक भारतीयांना चीन हा शत्रू वाटतच नाही. चीनला वाटतं की भारतातल्या फक्त सैन्याला किंवा काही लोकांना भारत शत्रू वाटतो आणि त्याच्यामुळे भारतीय कधीही एकत्रितरित्या चीनच्या विरुद्ध लढायला कधीही तयार होणार नाही. जे नेमकं आपल्याला ऍक्च्युली आता पण दिसतंय, कारण मी केवळ जे ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर देते त्याच्यावरूनच फक्त बोलतो आहे. तर मला वाटतं सर्वात महत्वाची गरज अशी आहे की सगळ्या देशांनी एकत्रित येऊन सैन्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. आपल्याला अनेक वेळा म्हणजे आव्हानं करण्यात आली होती की चीनी गोष्टींवरती बहिष्कार घाला. अनेकांनी बहिष्कार घातलाय, कारण चीनी गोष्टींवरती चीननी मागच्या वर्षी $90 अब्ज किमतीचं सामान विकलं, त्यामुळे त्यांना प्रचंड नफा मिळाला. त्यामुळे त्यांची आर्थिक शक्ती प्रचंडपणे वाढली. त्याच्यामुळे त्यांचं डिफेन्स बजेट प्रचंडपणे वाढलं. त्याच्यामुळे त्यांच्या सैनिकांना जास्त नवीन शस्त्र आली. तर हे जे नवीन शस्त्राला जे बजेट पुरवलं ते कोणी पुरवलं, ते आम्ही भारतीयांनीच पुरवलेलं आहे. ठीक आहे ना. आणि अजून सुद्धा आपल्यातल्या अनेकांना वाटत नाही की चीन हा आपला शत्रू आहे. म्हणजे तर मला वाटतं की सर्वात महत्वाचं आहे की देशांनी एकत्रित येऊन चीनी वस्तूंवरती बहिष्कार घालायला पाहिजे आणि चीनला म्हणजे जशाच तसा धाडायचं सैनिकी जे कारवाई करायची ते काम सैन्याचं आहे, ते होईलच इन ड्यू कोर्स. त्याच्याविषयी मला काळजी नाहीये. परंतु देश म्हणून जर आपण एकत्रित होऊ शकत नसू की जो आपल्या देशाचा नंबर 1 शत्रू आहे चीन, आणि हे जॉर्ज फर्नांडिसनी 20 वर्षापूर्वी म्हटलेलं होतं, आणि त्यांना मदत करणारा देश पाकिस्तान, तर हे देशाचं दुर्दैव आहे. याच्याशिवाय मी काय म्हणू शकतो. म्हणजे देशाने पहिले एकत्रित व्हावं हेच पहिलं आपलं आव्हान आहे. चीनी गोष्टींवरती बहिष्कार घाला हे दुसरं आव्हान आहे. सैन्याने जे करायचं त्याकरता माझी काही त्यांच्या आडवेश त्याला गरज नाही, परंतु आक्रमक कारवाई काही ना काहीतरी नक्कीच होईल याची मला खात्री आहे. नक्कीच. धन्यवाद महाजनजी, तुम्ही आमच्याशी केलेल्या बातचीतीसाठी.